हॅलो फ्रेंड, मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे रेल्वे ग्रुप डीच्या कोणकोणत्या पोस्ट असतात आणि त्याचं काम काय आहे हे थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहे. बरोबर, आपली बॅच सुरू झालेली आहे. बॅचमधला हा पहिलाच व्हिडिओ आहे. तुम्ही म्हणाल सर ह्याचा आणि बॅचचा काय संबंध आहे, तर ही तुमच्यासाठी एक्स्ट्रा माहिती म्हणून घेतोय असं समजा. कारण की रेल्वे ग्रुप डीचा एक्झाम तर तुम्हाला फॉर्म भरायचा, एक्झाम द्यायची, सिलेक्ट व्हायचं आहे, पण त्यामध्ये कोणकोणत्या पोस्ट असतात, त्याचं काम काय असतं, किंवा आपण कशा पोस्ट कोणत्या अगोदर नंतर टाकाव्या ही पण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये हवं तर मी सांगतो, जेणेकरून पुढच्या वेळी फॉर्म भरताना तुम्हाला ते लक्षात असावं. मागच्या वेळी फॉर्म भरताना पण मी त्याच्यावर एक व्हिडिओ बनवलीच होती अगोदर, की पोस्ट प्रेफरन्स कसा टाकायचा, त्याच्यावर व्हिडिओ मी बनवून टाकली होती. आपल्या याच यूट्यूब चॅनलवरती पण असेल ती. ठीक आहे, बघा आता रेल्वे ग्रुप डीच्या सर्व पोस्टची नावे, एक एक पोस्टचं नाव आणि त्याबद्दल माहिती. मला जेवढी माहिती आहे तेवढे मी नक्की सांगेल, कारण मी फील्डवर स्वतः काम करतोय आणि काम करत असताना मला कोणकोणत्या पोस्ट आहे त्याविषयी माहिती नक्कीच माहीत आहे. एक दोन पोस्टबद्दलच थोडंसं डाऊट आहे. ठीक आहे, ते पण तुम्हाला मी सांगेल डाऊट कोणता आहे. पहिली पोस्ट आहे, इथं 4 झालं का चुकून, ठीक आहे. पहिली पोस्ट आहे रेल्वे ट्रॅकमॅन किंवा रेल्वे ट्रॅक मेंटेनर. रेल्वेमध्ये म्हणजे रेल्वे ग्रुप डीमध्ये सर्वात जास्त पोस्ट याच्या असतात. म्हणजे जेवढ्या पोस्ट निघतात त्यापैकी 30 ते 50% जागा फक्त आणि फक्त ट्रॅक मेंटेनरच्या असतात. 30 ते 50%. 50%. हवं तर 2024ची ॲड चेक करा जागांची, 2025ची चेक करा. तुम्हाला या एका पोस्टच्या जागा तुम्हाला जवळपास 40 ते 30 ते 50%च्या दरम्यान, म्हणजे 40-45% सुद्धा दिसतील. 35 ते 45% एवढ्या जागा फक्त एका पोस्टच्या दिसतील तुम्हाला. आणि हीच पोस्ट सगळ्यात डेंजर आहे. डेंजर म्हणजे काय, तर याचं काम हार्ड आहे मित्रांनो. लाईनवरचं काम आहे, ट्रॅकवरचं. ठीक आहे, ते काम काय आहे बघा. पहिल्या पोस्टचं ट्रॅक मेंटेनर. मला वाटतं एकदम फेंट दिसत असेल, ठीक आहे, तरी पण फोटो थोडासा क्रॉप केल्यामुळे दिसत असेल. ट्रॅक मेंटेनर म्हणजे जो ट्रॅक असतो मित्रांनो, रेल्वे ट्रॅक ज्याच्यावरून ट्रेन चालते, त्याच्यावर ॲक्च्युली तिथं काम त्याचं असतं. तो ट्रॅक चेक करणे असेल, कारण ह्या ट्रॅक मेंटेनरमध्ये ट्रॅकमॅन, गँगमॅन, पेट्रोलमॅन हे सर्व मिळून ट्रॅक मेंटेनर म्हणतात त्याला. तर ट्रॅक चेक करणं असेल, ट्रॅकमध्ये कुठं काय प्रॉब्लेम असेल, किंवा जे ट्रॅकवर हे दगडं वगैरे टाकली जातात त्याचं असेल, ह्या सर्व गोष्टी त्यांना त्या कराव्या लागतात. त्यामुळे ट्रॅक मेंटेनन्स असल्यामुळे त्याच्या जास्त पोस्ट असतात. दगडं टाकावं लागतात म्हणजे खडी टाकावं लागते, म्हणजे काही स्वतः पाट्यान टाकत नाहीत. त्यासाठी पण गाडी असती, बॉबियन म्हणून असती मालगाडी, ज्यामध्ये असतात आणि ते फक्त पडत असतात. जाताना गाडी फक्त ट्रॅकवर काय पडलं तर ते साईडला करायचं काम हे करत असतात. आणि ट्रॅक पूर्ण चेक करत तुम्हाला बघा, ट्रेनमध्ये जात असताना रात्री दिवसा असेल, उभा राहिलेल्या असतात साईडला. ट्रेनमध्ये जाताना ना ट्रॅकच्या साईडला अशी उभा राहिलेल्या असतात आणि ट्रेनकडे बघत असतात. ट्रेन जाताना पण ते चेक करत असतात, काय ट्रेनचा कुठून धूर निघतोय का, जाय निघतोय का कोणत्या चक्क्यातून वगैरे, हे पण बघत असतात. त्यामुळे ट्रॅकवरून जाताना तुम्हाला म्हणजे तुम्ही ट्रेनमधून जाताना तुम्हाला असे कुठं जरी ते दिसले तर समजून घ्यायचे की ते ट्रॅकमॅन आहेत, म्हणजे ट्रॅक मेंटेनर आहेत, रेल्वेचे कर्मचारी, हे समजून घ्यायचं. ठीक आहे, स्टेशनवर नाही, स्टेशनवर पॉईंट्समॅन असतो. नाहीतर स्टेशनवर हिरवा झेंडा जो दाखवतोय ग्रीन, म्हणणार हा ट्रॅक मेंटेनर सरांनी सांगितले, तो पॉईंट्समॅन झाला स्टेशनवर जो असतो तो, स्टेशनच्या मध्ये. ठीक आहे, नेक्स्ट आहे तुमची पॉईंट्समॅन. याच्या पण जागा 2 नंबरला असतात. याच्यानंतर सर्वात जास्त जागा याच्या असतात आणि हे चांगला जॉब आहे. त्यामुळे तुम्ही पोस्ट प्रेफरन्स भरताना पॉईंट्समॅनचा भरू शकता. भरताना म्हणजे पहिल्यांदा पॉईंट्समॅन वगैरे टाकू शकता. त्यामध्ये ही पोस्ट सगळ्यात शेवटी टाकायची. कुठल्या पोस्ट नाही भेटल्या तर शेवटी ही भेटावी असं. ठीक आहे मित्रांनो. आता ट्रॅकमॅन, पॉईंट्समॅन म्हणजे काय मित्रांनो, पॉईंट्समॅन म्हणजे जो स्टेशनला बघा हिरवी झेंडी किंवा हिरवा टॉर्च रात्रीच्या वेळी दाखवत असतो पॉईंट्समॅन. म्हणजे प्रत्येक स्टेशनला स्टेशन मास्तर असतो आणि त्याच्यासोबत पॉईंट्समॅन असतो. मोठे स्टेशन असतात तिथं 2, 4, 6, 8, 10 पॉईंट्समॅन असतात. लहान स्टेशनला एक पॉईंट्समॅन एका ड्युटीला, दिवसातून 8-8 तासांमध्ये 3 पॉईंट्समॅन असतात. 8-8 तास ड्युटी असते अशा पद्धतीनं. ठीक आहे, तर ते पॉईंट्समॅनचं काम स्टेशनवरची सेंटिंग करणे, अटॅच करणे, डिटॅच करणे असेल,
झेंडी दाखवणे असेल वगैरे, हे लोड चेक करणं असेल स्टेशनला, हे पॉईंट्समॅन करतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा, तिसरी आहे असिस्टंट CNW. CNW म्हणजे जी आपली गाडी आहे मित्रांनो, ट्रेन, मालगाडी असेल, एक्सप्रेस असेल, ती चेक करायचं काम CNW करत असतो. जेव्हा तुम्ही एखाद्या स्टेशनवर निघता तेव्हा स्टेशनच्या बाहेरच्या साईडला इकडे इकडे बसलेला असतो माणूस रेल्वेचा, जो चक्का वगैरे पूर्ण बघत असतो. एक एक गाडी जात असते आणि तो बघत असतो, तो निरीक्षण करत असतो की ह्या गाडीत काय कुठं प्रॉब्लेम आहे का वगैरे. त्यासाठी प्रत्येक स्टेशनला म्हणजे मेन जंक्शनला, जिथं म्हणजे पुणे असेल, सोलापूर असेल, कुडवाडी असेल, लातूर असेल, मिरज असेल, असं. ठीक आहे. अशा ठिकाणी ते असतात. तर ते स्टेशनच्या बाहेर असतात, तुम्ही बघा. आणि त्यांच्यापाशी लाईटचा फोकस लावलेला असतो, त्यावरून लक्षात येईल तुमच्या. स्टेशनच्या बरोबर गाडीत बसला ना, साईडला बघा, स्टेशनच्या बाहेर बरोबर जाताना असा लाईटीचा फोकस असतो दोन्ही साईडनं, आणि ते बसलेले असतात असे चेक करत. मग त्या लाईटीच्या फोकसवर त्यांना बरोबर दिसत असतं की काय प्रॉब्लेम आहे का. हे CNWचं काम असतं. तसंच स्टेशनवर गाडी थांबल्यानंतर सांगण्यासारखं खूप आहे, भरपूर माहीत आहे मला, पण व्हिडिओ मोठं होईल म्हणून थोडक्यात सांगतोय. स्टेशनवर गाडी थांबली असती एखादी, तर त्यात काय जर चाकात किंवा कशात जरी प्रॉब्लेम आला तर लगेच CNW अटेंड म्हणून सांगितलं जातं, आणि तो CNW येऊन तो चेक करतो. CNW ही CNWचं काम असतं. एकदम भारी काम आहे, स्टेशनला काम आहे. 8 तास ड्युटी करायची, गाडी जेव्हा येईल तेव्हा चेक करायची, गाडी जेव्हा नसेल तेव्हा निवांत बसायचं. ठीक आहे मित्रांनो. त्यामुळे हा पण पोस्ट प्रेफरन्स तुमच्यासाठी चांगला आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे असिस्टंट सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन, म्हणजे काय SNT. तर हे जे आहे SNT, ही पण पोस्ट चांगली आहे. SNTची बघा ही पोस्ट आहे. ठीक आहे. सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन ही पण चांगली आहे. जे की सिग्नल, एखादी ट्रेन लाल सिग्नल बघून थांबते, ग्रीन भेटला की निघते. स्टेशनला आपण बघितलं असेल असे सिग्नल असतात उभा केलेले, ग्रीन, लाल, येलो असतात, तेव्हा दिसतात. हे जे खराब झाले, काय झालं, याचा काय प्रॉब्लेम झाला, तर त्याचं काम जे आहे डिफेक्ट क्लिअर करण्याचं काम CNW म्हणजे SNT वाले करतात. म्हणजे आपण ग्रुप डी मधले असिस्टंट म्हणजे ती SND वाले जे करतात, SNT वाले, त्यांच्या हाताखाली आपण हेल्प म्हणून त्यांचे काम करत असतो ग्रुप डी मार्फत. ठीक आहे. ते काम याचं असतं. नेक्स्ट बघा, असिस्टंट TRD म्हणजे जी OAची आहे वरती. ट्रेन जाताना आता सगळं AC व्हायला लागले, डिझेल इंजिन कमी व्हायला लागले, सर्व AC. मग ती OAची वरची जी असते, जी करंट सप्लाय देते इंजिनला, आणि मग इंजिन त्याच्यावर चालते, त्याचं जे OAचं काम जे आहे ते TRD मार्फत केलं जातं. ते बघा इथं OAची दिसतोय, खांबा दिसतोय हा, आणि खांबाला OAची आहे, आणि याच्यावर हे ट्रेन खालनं चालून ट्रेनचा एक पेंटो असतो असा वर उठलेला असतो, त्या OAचीला चिटाकलेला असतो, आणि तिथून करंट खाली येऊन गाडी चालते त्या करंटवर. ते TRDचं काम असतं. ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट बघा, असिस्टंट PY. या पोस्टबद्दल मला परफेक्ट माहीत नाही, मी तुम्हाला सांगितलं जे माहीत नाही ते नाही म्हणणार, पण या फोटोवरून तर असं दिसतंय की ट्रॅक संबंधी काही समस्या असतील, म्हणजे ट्रॅक मेंटेनर जो आहे यामधलंच काहीतरी काम हे असिस्टंट PY करत असतील. ज्याला माहीत असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगू शकता की सर असं असं काम आहे. एखादा जर आपला व्हिडिओ एखादा ग्रुप डीवालाच बघत असेल, समजा आनंद आपलं शोकिंगनं बनवून बघतो, तर त्याला माहीत असेल तरी त्यांनीही सांगावं. पण मला काही माहीत नाही एवढं, फक्त एवढं आहे की ट्रॅक संबंधित त्याचं पण काम आहे. ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट बघा, आता 6 झाले आपले. नेक्स्ट आहे 7वा असिस्टंट ट्रॅक मशीन. ट्रॅक मशीन म्हणजे ट्रॅक जो आहे तो टाकायचा असेल, त्यामध्ये जी खडी टाकलेली आहे ती दाबायची असेल खडी खाली, कारण तो ट्रॅक हलू नये म्हणून जे दाबायची असेल ती मशीन जी असते ना काम करणारी, त्या मशीनवरती काम करणे ट्रॅक मशीनवाला. ठीक आहे. त्याचा पण फोटो आहे आपल्याकडे, ट्रॅक मशीन लिहिलेला आहे, पण त्याचं काम तेच आहे की ट्रॅक संबंधी जी मशीन असती त्याच्यावर काम करायचं. ठीक आहे. त्यामुळे याचं पण काम ट्रॅक संबंधीच आहे, कारण ट्रॅक जर परफेक्ट असेल तर त्याच्यावर ट्रेन जाईल आणि ट्रेन पलटी वगैरे होणार नाही, ॲक्सिडेंट कमी होतील. त्यामुळे इथं जास्त स्टाफ दिला जातो ट्रॅकच्या संबंधात. ठीक आहे. नेक्स्ट बघा, असिस्टंट ब्रिज. ट्रॅकवरती ब्रिज असतात, मध्ये मध्ये ब्रिजवरून ट्रॅक गेलेला असतो, रेल्वेचा ट्रॅक. ट्रॅक म्हणजे माहीत आहे ना, ज्याच्यावरचे रेल्वेचे चाकं चालतात तो ट्रॅक गेलेले असतात. ती ब्रिज जे असतात त्या ब्रिजचा मेंटेनन्स वगैरे करायचं काम, कुठं काय प्रॉब्लेम झाला असेल ते सर्व बघायचं काम हे असिस्टंट ब्रिज म्हणजे ट्रॅकचं जे ऑफिसर बघत असतात त्यांच्या हाताखाली असिस्टंट ब्रिज म्हणून आपण काम करतो. ठीक आहे.
त्याची पण आपल्याकडे आहे का ब्रिज, ट्रॅकवरती आपलं ब्रिजवरती काम असतं त्याचं. ठीक आहे. नेक्स्ट बघा असिस्टंट लोकोसेड. लोकोसेड म्हणजे काय तर इंजिन जे आहे ते जिथं रिपेअर होतं, जिथं त्याचं काय प्रॉब्लेम क्लिअर होतो किंवा इंजिन जिथं तयार होते, इंजिन म्हणजे लोको जे आपण चालवतो इंजिन ते तयार होते त्या सेडमध्ये हा जॉब असतो, तिथं असिस्टंट म्हणून काम करायचं असतं. त्याची ही पोस्ट आहे. ठीक आहे. असिस्टंट लोकोसेड बघा तसं दाखवलेलं आहे, पण इंजिनमध्ये आता ही इंजिन मधला फोटो दाखवलेला आहे त्यांनी. ठीक आहे. काय प्रेप करायचं असेल तर तुम्हाला तिथं तुम्ही लोकोसेडमध्ये. आता वर्कशॉप आणि सेड यात पण फरक आहे. म्हणजे वर्कशॉपमध्ये पण इंजिन रिपेअर वगैरे होतात, पण वर्कशॉपमध्ये वॅगन पण होतात. म्हणजे जे डब्बे असतात इंजिनचे सॉरी गुड्स गाडीचे मालगाडीचे डब्बे असतात त्याचं पण काम तिथं होतं, इंजिनचं पण होतं आणि इंजिन कोचिंग जे असते म्हणजे एक्सप्रेस त्याचं पण डब्याचं तिथं काम होतं. कुठं वर्कशॉपमध्ये. आणि लोकोसेडमध्ये फक्त इंजिनचं काम होतं. ठीक आहे मित्रांनो. बघावं लागतं अधूनमधून बंद पडलेली नाही ना व्हिडिओ, परत बनवावं लागेल डबल. ठीक आहे. असिस्टंट ऑपरेशन इलेक्ट्रिकल म्हणजे काय तर इलेक्ट्रिकल ऑपरेशन, इलेक्ट्रिकलवरच आता सर्व गोष्टी व्हायला लागल्या, डिझेलचे कमी व्हायला लागले. तर इलेक्ट्रिकल ऑपरेशन ज्या पण गोष्टी असतील त्या ऑफिसमध्ये किंवा त्या रूममध्ये जे पण काय असेल इलेक्ट्रिकल गोष्टी ते हँडल करणं असेल, तिथे हेल्प करणं असेल, हे काम इलेक्ट्रिकल ऑपरेशनमध्ये केलं जातं. असिस्टंट इलेक्ट्रिकल ऑपरेशन. ठीक आहे मित्रांनो. ही तुमची 10वी पोस्ट झालं. म्हणजे अशा रेल्वे ग्रुपमध्ये वेगवेगळ्या पोस्ट असतात. पुढे बघा अजून. कंटाळला नाही ना, बोर होत असेल तर कट करून टाका. काय करायचे पोस्टचे आपल्याला, आणि चांगलं वाटत असेल तर बघा कोणत्या कोणत्या पोस्ट असतात. आता या पोस्टचा आपल्याकडे फोटो नाहीत तरी पण हे थोडक्यात मी सांगतो. असिस्टंट म्हणजेच वर्कशॉप असतात मोठमोठी जंक्शनला वगैरे. आता कुर्डवाडीला पण आहे, दौंडला एक आहे, अशा ठिकाणी पुण्यात आहे. अशा ठिकाणी वर्कशॉप असतात जिथं ॲप्रेंटिसची मुले कामाला पण जातात बघा. म्हणजे ॲप्रेंटिसला तुम्हाला नंबर लागला ना तिथं वर्कशॉपमध्ये तुम्हाला काम पण असतं. ज्यांचे ॲप्रेंटिस झाले त्यांना माहीत असेल. स्टेशनला पण असतं, वर्कशॉपला पण असतं. बरोबर. तर ते वर्कशॉपमध्ये तुम्हाला तिथं वॅगन असतील, त्याचं काय खराब झालं असेल, काय सेंटिंग असेल, त्या गोष्टी तिथं तुम्हाला करायच्या असतात वर्कशॉपमध्ये. ठीक आहे. तिथं जॉब खूप चांगला आहे. हा जॉब एकदम मस्त आहे. 10-11 वाजता जायचं, 4 वाजता निघाला घरी. बरोबर. म्हणजे असं नाही मी म्हटलं म्हणजे तसंच, पण रिलॅक्स काम आहे, निवांत आहे, जास्त लोड नाही वर्कशॉपमध्ये. चांगली गोष्ट आहे. असिस्टंट TL आणि AC. आता ही AC TL आता ही नक्की कोचमधलं जे AC वगैरे चालतं त्याचं आहे की दुसरं आहे हे परफेक्ट मला सांगता येणार नाही, की स्टेशनला आहे हे परफेक्ट मला सांगता येणार नाही या पोस्टबद्दल. ठीक आहे मित्रांनो. असिस्टंट डेपोत म्हणजे वेगवेगळे डेपो असतात मेन स्टेशनचे. त्या डेपोमध्ये जे वर्किंगचं काम जे चालतं त्यामध्ये असिस्टंट म्हणून काम करायचं मेन स्टेशनला. हेल्पिंग नेचर टाईप. ठीक आहे. तिथं याचं काम असतं. आणि हॉस्पिटल अटेंडन्स म्हणजे काय तर ह्याचं काम कळतं. हॉस्पिटल अटेंडन्स म्हणजे हॉस्पिटल जे रेल्वेचे आहेत, रेल्वेची गव्हर्नमेंट हॉस्पिटल, त्यामध्ये अटेंडंट म्हणून ग्रुप डी मार्फत आपण लागतो, जे की डॉक्टरला मदत करणे थोडक्यात. ठीक आहे. डॉक्टरला मदत करणे, पेशंटला मदत करणे आलेल्या ह्याला हॉस्पिटल अटेंडन्स म्हणतात. अशा पद्धतीने 14 पोस्ट आहेत. आता याच्या पुढे पण महत्त्वाचं मी दिलेलं आहे बघा. ग्रुप डीच्या जागा आता दरवर्षी निघतात हे माहीत आहे. 2024 मध्ये निघाल्या, 2025 मध्ये निघाल्यात. आता 2026 मध्ये नोव्हेंबर/डिसेंबर मध्ये बघायला भेटतील. कारण 25च्या पण तेव्हाच निघाल्या होत्या आणि 2026 मध्ये फॉर्म भरले, पण ती वॅकन्सी 2025च्या होत्या. त्यामुळे 2026च्या परत तुम्हाला नोव्हेंबर/डिसेंबरमध्ये बघायला भेटतील. ठीक आहे. दुसरं, सर्व पोस्ट दरवर्षी निघत नाहीत. सर्व पोस्ट निघत नाहीत म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो, टोटल पोस्ट आहेत 14. 2025 मध्ये बघा 11च पोस्ट निघाल्यात. किती आहेत? 11च. मग तुम्ही म्हणता सर टोटल पोस्ट 14 आहेत, 2025च्या वॅकन्सीमध्ये तर 11च दिसत आहेत. तर मग ज्या वॅकन्सी भरायची गरज आहे तेवढ्याच भरल्या जातात. म्हणजे 14 पोस्टच्या वॅकन्सी निघत नाहीत. तर यातल्या ज्या वॅकन्सी भरायच्या आहेत, ज्याच्या भरल्यात अगोदर गरज नाही 1-2 वर्षी, त्या वॅकन्सी निघत नाहीत. ज्याची गरज आहे त्याच निघतात दरवर्षी. अशा पद्धतीनं आता ह्या वर्षी 11 निघाल्या. मागच्या वर्षी 13 का 14 होत्या. पुढच्या वर्षी परत
10-11 होतील. ज्या भरल्या आहेत त्या सोडून दुसऱ्या 2-3 ॲड केल्या जातील. ठीक आहे. तरी पण यातल्या ही फिक्स वॅकन्सी निघणार, ही फिक्स निघणार, ही फिक्स निघणार, ही फिक्स निघणार, ही फिक्स निघणार. या 5 वॅकन्सी 1 2 3 4 5 फिक्स निघणार. ठीक आहे. ओके चला फिक्स निघणार. ठीक आहे. नेक्स्ट बघा 6वी वॅकन्सी होती ती सांगता येत नाही. ही फिक्स निघणार, ह्याचं सांगता येत नाही कधी निघेल कधी नाही. लोकोसेड फिक्स निघणार, ऑपरेशन इलेक्ट्रिक फिक्स, परत वर्कशॉपचे फिक्स असणार. ठीक आहे. असे ह्या वॅकन्सी ज्या सांगितल्या तुम्हाला 8-9 ते फिक्स असणार आणि बाकीच्या राहिलेल्या 6-7 वॅकन्सीमध्ये ह्या वर्षी ह्या 3, राहिलेल्या 3 पुढच्या वर्षी, परत राहिलेल्या 3 त्या पुढच्या वर्षी, अशा पद्धतीने निघतील. ठीक आहे मित्रांनो. अजून काय डाऊट तुम्हाला यामध्ये? अजून काय सांगितलंय? ग्रुप डी मध्ये सिलेक्शन झाल्यानंतर पुढे डिपार्टमेंटल एक्झाम देऊन वरच्या पोस्टला जाऊ शकता. हे महत्त्वाचं आहे. डिपार्टमेंटल एक्झाम देऊन तुम्ही वरची ALP असिस्टंट लोको पायलट असेल, स्टेशन मास्टर असेल, ट्रेन मॅनेजर असेल, तिकीट चेकर असेल, TC, TTE, बऱ्याच जणांचं TT बनायचं स्वप्न आहे, TC बनायचं स्वप्न आहे, ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्टर, ह्या सर्व एक्झाम यातून तुम्ही ग्रुप डी मधून डिपार्टमेंटल देऊन जाऊ शकता. आणि डिपार्टमेंटल एक्झाम देऊन जाणं खूप सोपं आहे. आत्ता सोलापूरमध्ये 210 का किती मुलांची बॅच आली, 210 की 230 पूर्ण मुलं ग्रुप डी मध्ये होते. कोण ट्रॅकमॅन होतं, कोण पॉईंट्समॅन होतं, कोण CNW, कोण SNT, सगळीकडची होती. त्यांनी डिपार्टमेंटल जागा निघाल्या 230, फॉर्म भरले आणि कमी मार्कावर एकदम सिलेक्शन असिस्टंट लोको पायलट म्हणून रुजू पण झालेत आता लाईनवरती. आणि काहींना तर 1.5 वर्षच झाले लागून, काहींना 2 वर्ष, काहींना 5 वर्ष, काही 1.5-2 वर्षात पण झालेत, असं पण आहे. त्यामुळं रेल्वेत येणं महत्त्वाचं आहे. आणि अप्रेंटिस झालेल्या मुलांना तर ग्रुप डी चान्स आहे कमी मार्कात यायचं रेल्वेत आणि मग डिपार्टमेंटल एक्झाम देऊन पुढं आपल्याला जे व्हायचं आहे ते व्हायचं. ठीक आहे मित्रांनो. अप्रेंटिस झालेल्या मुलांना फिजिकल नसते. हां, महत्त्वाचं हे पण गोष्ट आहे की अप्रेंटिस ज्यांची झालेली आहे रेल्वेमध्ये, ज्यांच्यासाठी 20% जागा सेपरेट आहेत, त्यांना फिजिकल नसते. ज्यांनी 10वीवर फक्त फॉर्म भरलेला आहे, 10वीवरती 80% जागा असतात बरोबर, त्यांनी 10वीवर फॉर्म भरलेला आहे, त्यांना फिजिकल आहे. एक्झाम झाली की त्यानंतर फिजिकल बरोबर, आणि त्यानंतर तुमचा फायनल रिझल्ट, म्हणजे एक्झाम नंतर लागणार रिझल्ट. मग जी सिलेक्ट होतील ती फिजिकलसाठी जाणार आणि फिजिकल झाल्यानंतर मग फायनल रिझल्ट. तसं अप्रेंटिस झालेल्या मुलांना फिजिकल नसतं, त्यामुळे त्यांची एक्झाम झाली की त्यांचा रिझल्ट. त्यामुळे त्यांना फिजिकलची तयारी गरज पडत नाही गरज. त्यामुळे एकच एक्झाम. ठीक आहे. अजून काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. ग्रुप डीचे एक्झाम ज्या पोस्ट आहेत त्याविषयी तुम्हाला बऱ्यापैकी समजलंच असेल. मला जेवढं तुम्हाला सांगता आलं पोस्टविषयी मी सांगितलं. बाकीचं तुम्ही अजून गुगलवर सर्च करू शकता, त्याचं काम बघू शकता. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ग्रुप डीचा सिलेबस. काय काय आहे सिलेबस, कोणता सब्जेक्ट किती मार्काला आहे, फिजिकल काय काय आहे, ह्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे मित्रांनो. बॅच सुरू झालेली आहे, जॉईन करून घ्या. बेसिकपासून तयारी होणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बऱ्याच ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या यूट्यूब चॅनलला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट बघूया. थँक्यू फ्रेंड.